आज सुद्धा एक आमचे रिपीट कस्टमर आहेत, ते पण पुण्यावरनं खास व्हाईट सॉससाठी येतात. तुमचा मित्र कस्टमर लवकर होणार नाही, पण ना तुमचा कस्टमर तुमचा मित्र लवकर होईल हे मी जाणून घेतलंय. म्हणजे माझे काही फ्रेंड्स आहेत ते तर येतातच आपले खास आहेत. गाईज चिअर्स. सो हे गाईज वेलकम बॅक टू टीपीज ब्लॉग. तर आज सॅटरडे आहे. प्रणाली आमच्या वेंडरशी बोलते आहे. काही मटेरियल्स वगैरे आता जे विकेंड्सला लागतात ते अजून आले नव्हते आणि आता पोचू शॉपवरती. आज बघू. आज सुद्धा एक आमचे रिपीट कस्टमर आहेत, ते पण पुण्यावरनं खास व्हाईट सॉससाठी येतात. त्यांचा मॅसेज आला आहे. आता बघू पोचतो आहे आम्ही 11:30पर्यंत येणार आहेत. सो बाकीची सगळी तयारी करू आणि बघू आज कसा जातो आपला विकेंड. जस्ट पोचलो आहे आम्ही शॉपवरती. पण आपल्या डेलीप्रमाणे शटर ओपन करते आणि हा एक नवीन मी घेतला आहे. म्हणजे याच्यामध्ये ना दोन्ही ॲप घेतलं आहे ज्याच्यामध्ये दोन्ही ना शूट होत आहेत. हॉरिझॉन्टल पण एकाच टायमाला होतो आहे आणि वर्टिकल पण होतं. तर बघू याची काय क्वालिटी बरोबर आहे, साऊंड कसा असा आहे बघतो मी, एकदा चेक करतो. जस्ट पोचलो आम्ही आणि अजून सेटअप पण पूर्ण झाला नाही. तुम्ही बघू शकता सर्व असंच आहे, चालूच होता. आणि जसं मी तुम्हाला सांगितलं येताना की आज पुण्यावरनं आमचे रिपीट कस्टमर येत होते, त्यांना लास्ट टाईम व्हाईट सॉस पास्ता खूप आवडलेला. सो आज ते परत खास व्हाईट सॉस पास्तासाठी झालेत. आणि आता प्रणालीने घेतलं त्यांनी व्हाईट सॉस पास्ता आणि तंदूर मॅगी आणि रेड वेल्वेट कोल्ड कॉफीची आणि फुल कोल्ड कॉफी विथ आईस्क्रीमची ऑर्डर दिले. तर बघू, आजचा दिवसच गोड सुरुवात झाली आहे पुण्याच्या कस्टमरपासून. तर पुढे बघूया आता दिवस कसा जातो. तर आताचे पुण्यावरनं आणलेले त्यांना तर सर्व केलं आहे. म्हणजे त्यांना मॅगी आणि पास्ता दिली आहे. त्यांची कॉफीची ऑर्डर बाकी आहे आणि त्याच्यामध्येच आपल्याला आज फर्स्ट टाईम स्टार्टिंगच झाली ओरिओ कोल्ड कॉफीने. मोस्ट ऑफ होते ब्राउनी किंवा नॉर्मल कोल्ड कॉफी, बट त्याच्यानंतर जे कस्टमर आले फर्स्ट टाईम ते पण ओरिओ फुलमध्ये आलेत आणि त्यांचं फिक्स आहे ते पितातच इथे आल्यावरती. सॅटर्डे स्टार्टचे ऑर्डर जर अशा असतील ना तर मजाच येते बाई. रेड वेल्वेट कोल्ड कॉफी विथ आईस्क्रीम अँड कोल्ड कॉफी विथ आईस्क्रीम फुल. भाई साहब खूप म्हणजे खूप पद्धतशीर सुरुवात आहे. परत आपल्याला आली ओरिओ कोल्ड कॉफी विथ आईस्क्रीम अँड किटकॅट कोल्ड कॉफी विथ आईस्क्रीम. आज फुलचाच जमाना वाटतात. सॅटरडे काहीतरी वेगळा विषय असेल. कालचा पूर्ण आपला शांत दिवस भरून काढेल. आता 2:02 वाजलेत. आपलं सर्व काम झालं आहे. फक्त रेड सॉस आता ग्राइंड करायचा बाकी आहे. ठेचा पण आता बनवून घेतला येणे. म्हणजे विकेंडची आज सॅटर्डे संडेची प्रॉपर तयारी केली आहे. बघूया संध्याकाळ आजची कशी जाते. कालची तर स्मूथली गेली, म्हणजे एक नंतर एक ऑर्डर, धंदा पण चांगल्यापैकी झाला. आज बघू आजचा दिवस कसा जातो आहे, गडबडीचा जातो आहे की चांगला जातो आहे, कुठले रिव्ह्यूज येत आहेत, कुठली ऑर्डर जास्त जात आहे, जे पण असेल संध्याकाळी आपल्याला ब्लॉगमध्ये तुम्हाला प्रॉपर पाहायला भेटेल. तर भेटू आता संध्याकाळी. आल्यावरती आम्हाला पहिलीच ऑर्डर आली आहे. ती पण यांनी मॅडमने दिले. कांजूरचे इन्फ्लुएन्सर. कुठली आहे, काय आहे? ब्राउनी आहे ना? डायरेक्ट आलीस का? 8 रुपये 10 रुपये घ्या. वाजायला आलेत 11:30 आणि ऑलमोस्ट सर्व होत आलं आहे. म्हणजे भांडी झालेत, तर बाकी होईल आधी वगैरे पुसायची आहे. आणि आम्ही मस्तपैकी कोल्ड्रिंक्स मागवले आहेत, त्यासोबत थोडं खायला मोमोज वगैरे मागवलेत, भूक लागले. आणि आता हे स्टॉक आहे मॅगीचा. बॉक्स तर पूर्ण संपला आहे आपला मॅगीचा, तो चालू आहे. टब पण खाली झाला आहे, म्हणजे पास्ता पण पूर्ण संपला आहे. अजून काय संपलं बनवू? मिल्क पण संपलं ना पूर्ण. मिल्कचा स्टॉक पण मस्तपैकी क्लिअर. भाज्या संपल्या, म्हणजे जेवढा स्टॉक टाकलेला एंडपर्यंत पूर्ण राहिला. म्हणजे 10 वाजेपर्यंत सगळ्या ऑर्डर्स कंप्लीट. लास्टला जो पास्त्याची ऑर्डर होती ती पण दिली. आता सर्व करून मग आम्हाला भूक लागली आहे, मग आम्ही खाऊ. 11:30 वाजून गेलेत आणि आम्हाला मजबूत भूक लागली आहे. बघू शकता एवढा लेट पण कामं चालूच आहेत क्लिनिंगची. आता प्रॉपर आज खूप म्हणजे रस होता, त्याच्यामुळे कचरा पण तेवढाच झाला आहे. बघू शकता पूर्ण ही बिचारी साफ करते. तर बाहेरचं काम कचरा वगैरे फेकायचं वगैरे सगळं झालं आहे. तर हे झालं की आम्ही जे मागवले ते खाऊन घेऊ. तर फायनली सगळी क्लिनिंग डन आणि आता पेट पूजाचा टाईम. आम्ही मोमोज मागवले, तिथे पुढे नवीन ओपन झाले तिथून. आणि कोकम सरबत. पद्धतशीर लेट नाईट आमचा सॅटर्डे नाईटची आमची पार्टी झाली आहे.
गाइस चीयर्स. नो अल्कोहोल. तर सॅटरडे फायनली ओव्हर. आता मस्तपैकी आम्ही मोमोज आणि कोकम सरबत पिऊन पार्टी केली, म्हणजेच आमचं जेवण झालं तेच. आणि खूप पद्धतशीर असा सॅटरडे गेला. सुरुवातच एवढी मस्त झाली जसं मी दाखवलं. प्रॉपर ओरिओचा आज स्टार्टअप होता. नॉनस्टॉप ओरिओचेच ऑर्डर्स होते, ते पण फुल होते. इवन संध्याकाळी सुद्धा होते. त्याचसोबत पहिलाच कस्टमर आपला पुण्याचा कस्टमर, तो म्हणजे रिपीट कस्टमर. एका बिझनेस ओनरसाठी, कुठल्याही बिझनेस ओनरसाठी रिपीट कस्टमर हा खूप म्हणजे खूप खूप भारी फिलिंग असते. कारण का आपलं एकदा जसं आमचं आहे की व्हिडिओज बघून आमच्याकडे येतात बरेच जण, कोणतरी रेफर करतं म्हणून येतात. आणि तोच कस्टमर पहिल्यांदा येतो, चला व्हिडिओ बघून आला, सगळं आला, त्याने टेस्ट केलं. सेकंड टाइम जेव्हा तो व्हिजिट करणार तेव्हा त्याला एक ट्रस्ट बिल्ड झालेला असेल की हां त्यांच्याकडे फूड क्वालिटी चांगली आहे किंवा सर्व्हिस चांगली आहे, म्हणून ते लोक येतात. तर आमच्यासाठी पुण्यावरनं सेकंड टाइम कोणतरी आलं, खूप भारी वाटलं ही गोष्ट. तेव्हाच दिवस एकदम वाटलं की आज चांगला जाणार. आणि तेच झालं. संध्याकाळी सुद्धा खूप मस्त मस्त ऑर्डर. कस्टमर लिटरली मी ना ऑर्डर लिहितोय ते टेस्ट करून मागवतच चाललेत. म्हणजे त्यांची ऑर्डर नंतर अजून दुनियाभरच्या ऑर्डर्स आम्हाला परत आल्या, पण त्यांच्या ऑर्डर्स अजून चालूच होते. असे 4-5 कस्टमर होते, ते एक एक टेस्ट करतात. म्हणजे त्यांना तंदुरी मॅगी आवडली म्हणून रेड सॉस घेतला, रेड सॉस आवडला तर बोलले अजून पिंक सॉस ट्राय करूया. असं करत करत प्रत्येक ग्रुप, कोणी कपल म्हणून येते, कोणी फॅमिली, असं नॉन स्टॉप चालू होतं. आणि मेन म्हणजे एक गोष्ट की एंडपर्यंत, म्हणजे 10:15ला लास्ट आमचं सगळे ऑर्डर देऊन झाले. एंडपर्यंत प्रत्येकाला पास्ता भेटला, प्रत्येकाला मॅगी भेटली, प्रत्येकाला कॉफी भेटली. कोणीही आज रिटर्न न असं म्हणजे पास्ता संपलाय म्हणून गेलं नाही. पास्ता सुद्धा आम्ही डेलीच्या यांनी जास्तच बॉईल केलेला. आणि तो सुद्धा आता लास्ट ऑर्डर आली. कुठली आलेली तुम्ही लास्ट दिलेली? पेरी पेरी पास्ताची होती, तर ती पण दिली. म्हणजे पूर्णचा पूर्ण पास्ता सोल्ड आउट झाला. आम्हाला एक 8:30ला थोडा डाऊट आलेला की पास्ता राहील, कारण का बराच होता. पण मी असंच मस्करीत बोललो, रे अजून 1.5 तास आहे आपल्याकडे, 1.5 तासात आपल्याकडे काही होऊ शकतं. आणि लिटरली अर्धा टप पूर्णच्या पूर्ण आमचा संपला. खूप भारी वाटलं, सगळ्यांना खूप आवडला, खूप चांगले चांगले रिव्ह्यूज दिले. खूप नवीन नवीन कस्टमर सोबत आता चांगला बॉन्ड बनतोय. आणि बोलतात ना मैत्री होते. बिझनेसमध्ये असं आहे की तुमचा मित्र कस्टमर लवकर होणार नाही, पण ना तुमचा कस्टमर तुमचा मित्र लवकर होईल, हे मी जाणून घेतलंय. म्हणजे माझे काही फ्रेंड्स आहेत ते तर येतातच आपले खास आहेत, बट असे अजून बरेच मित्र आहेत, बरेच ज्यांना एवढ्या वर्षापासून ओळखतं ते अजून 1 वर्ष झाले शॉपमध्ये मुद्दामून आले नाहीत. की काय रिझन आहे आय डोंट नो. आपल्याला असं काय हे नाही की याच करून, बट एवढं लांबून लांबून आज कस्टमर्स येत आहेत. आणि ते आज फ्रेंड सर्कल सारखं झालंय. काही जण आम्हाला त्यांच्या घरी इन्व्हाइट करतायत, काही जण अरे आमचं आता लग्न झालं, असं बऱ्याच गोष्टी येऊन इकडे शेअर करत असतात. खूप भारी वाटतं. आजचा दिवस तर एकदम मस्त गेला. आता पूर्ण बॉडी थकली आहे, तर डायरेक्ट उद्या दुपारी जाग येणार असं वाटतंय घरी गेल्यावर. पण काही नाही, घरी जाऊन एडिटिंग किंवा काही ना काही कामं असतात, हिला स्क्रिप्ट द्यायची आहे, बोलून सर्व असतं, ते करून मग झोपायचं आहे. तर उद्या आता भेटूया, उद्या बघू आपला संडे कसा जातोय. आणि तसंच आपला स्टाफ आम्ही फायनल केलाय. मंडेपासून येणार आहे ना, मंडेपासून स्टाफ आपला इकडे असेल. एका मुलीला आम्ही ठेवलं, इथे नियरलाच राहते. तर बघूया आता मंडेपासून आपला कसा दिवस जातोय. ट्यूजडेपासून येणार आहे. पण त्याआधी उद्याचा संडे कसा जाईल हे पण इम्पॉर्टंट आहे. बघूया उद्याचा दिवस आपल्यासाठी कसा असेल आणि कसं होईल, जे पण होईल तुम्हाला ब्लॉगमध्ये तर आम्ही सांगूच. तर भेटू उद्याच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत गुड नाईट, टेक केअर, बाय बाय.